आज मुलगीलाच मुलगीचा जन्म नको आहे. सकाळी मी उठले, मी फोनमध्ये बघितले, वर्धा जिल्ह्यामध्ये 12 वर्षाची मुलगी आहे. तिच्यावर अत्याचार झाला आणि तिला दगडाने ठेचून तिचा निर्घृण हत्या केली. म्हणजे एका बाजूला जे आरोपी आहेत ते बिनधास्त फिरतायत, त्यांना शिक्षा मिळत नाहीये. मग तोपर्यंत अशा किती मुलींचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे, मला कळतच नाहीये. कारण की या संपूर्ण भारतामध्ये आता मुलगी ही फक्त आईच्या गर्भातच सुरक्षित आहे. बाकी ती सुरक्षितच नाहीये. फक्त विचार करा त्या 12 वर्षाच्या मुलीच्या मनावर काय राक्षस होत चाललाय माणूस आणि एका बाजूला प्रशासन इतका शांत बसलाय अशा घटनेवरती. मला कळत नाही ह्या आरोपी यांना एवढी ताकद आणि हिंमत येते तरी कुठून? जर प्रशासनाने यावरती कडक कारवाई केली असती ना, तर मला असं वाटतंय की मग हे बंद झालं असतं. बट नाही. कसं आहे, मला वाटतंय की सगळ्यांचा एकदा जीव गेल्याशिवाय प्रशासन काय जागा होणार नाहीये, असंच वाटतंय. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रीभ्रूण हत्या मुळे म्हणजे मुलगा पाहिजे म्हणून मुलगी नको होती. पण आता मुलींनाच मुलींचा जन्म नको आहे. काय करायचं असं जन्म घेऊन, की जिथे आम्ही सुरक्षित नाही आहे आणि असा अन्याय अत्याचार करून, दगडाने ठेचून, इतकं त्रास सहन करून मग मरण्यापेक्षा आईच्या गर्भात मेलेलं खूप चांगलं.